आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 75वा अमृत महोत्सव चिरायू हो। आकाशात वर्षाताई तुझं स्वागत झालं की नाही? टाळ्यांचा गजरा आपण अशा प्रकारे आदितीने एक वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे। आता हे सगळे संविधान आपण गोळा करायचे आणि त्यानंतर जानेवारी 2025 भारताचा प्रजासत्ताक दिन, हे जो 75वा या प्रजासत्ताक दिनाच्या 75 वर्षाच्या संविधानाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। भारतीय जनतेला, भारतीय जनतेचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे अबाधित राहो, संविधानाचा अंमल ह्या देशावरती येणारे शेकडो साल चालावे, येथील नागरिकांना न्याय मिळावा, संपूर्ण हा देश महासत्ता व्हावा ही सदिच्छा आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान शिल्पी आहेत। सर्वांना विनंती आहे आपण आश्वस्त व्हा। संविधानाचे आर्किटेक्ट आहे बाबासाहेब आंबेडकर, की महाप्रयासाने बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलेलं आहे। त्यांच्या समोर मोठं टास्क होतं। या देशामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ, विविध भाषा, विविध प्रदेश, त्यांचे कल्चरल सगळ्या एका ह्याच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून केलेला आहे। संविधान हे प्रत्येक एका जाती धर्मासाठी नाही तर प्रत्येक भारतीयांसाठी बाबासाहेबांचं हे संविधान आहे। संविधानाच्या माध्यमामधून राज्यकर्त्यांनी संविधानाचा अंमल करावा। बाबासाहेब स्वतः म्हणतायत की संविधान कितीही चांगलं असलं जर ते राबवणारे जर बरोबर नसले तर संविधानाचा काही उपयोग नाही। म्हणून संविधानवादी लोकांची संख्या ह्या देशामध्ये वाढायला पाहिजे। सरकारवरती एक दबाव तंत्र यायला पाहिजे। संविधानाच्या माध्यमातून सरकार हे चालायला पाहिजे। संविधानाची छेडछाड, संविधानाचा बरोबर उपयोग न करणं हे संविधानवादी संघटनेने त्याच्यावरती दबाव टाकून करायला पाहिजे, एवढंच मी आज सांगू इच्छितो। आपण यावर्षी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचा आपण या ठिकाणी चैत्यभूमीला खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनामार्फत आयोजित केलेला आहे। भारतीय संविधान आपल्याला सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांच्या मेहनतीने हे संविधान जे आहे ते आपल्या सर्वांसाठी मिळालेलं आहे। या संविधानामध्ये देशाच्या संपूर्ण विकासाचा आराखडा जो आहे तो दिलेला आहे। ते फक्त एक राजकीय डॉक्युमेंट नसून एक सोशल इन्क्लुझिव्हनेस असणारं एक आपलं संविधान आहे आणि त्या राज्यघटनेवरच आपला देश जो आहे तो चालतो आहे। मला वाटतं की ह्या निमित्ताने आता 75 वर्ष झालेले आहेत भारतीय संविधानाला आणि आपण बघतो की भारत जे आहे एक जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे। तर भारतीय संविधानामध्येच त्याचे यश जे आहे ते दडलेलं आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणूनच आपण आता भारताचं सगळीकडे जे आहे ते नाव होत आहे। आता यामध्ये आज या ठिकाणी
हा एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आयोजित झालेला आहे. सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत. मला असं वाटतं की या 75 वर्ष जे संविधानाला पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने प्रत्येकाने संविधानाचे जे महत्त्व आहे ते समजून घ्यावं. कारण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारत देशाला तेही फार मेहनतीने आपल्याला मिळालेलं आहे. गुलामगिरीतून जरी आपण इंग्रजांच्या मुक्त झालो तरी सुद्धा खरी जे आता प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिक जो आहे हा सामाजिक, राजकीय आणि आर्थिकरित्या सुद्धा गुलामगिरीतून बाहेर पडायला पाहिजे, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न संविधानाच्या माध्यमातून कसं साकार करता येईल याच्याकरता प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे. प्रत्येकाने त्याचं वाचन करायला पाहिजे आणि खास करून जे तरुण पिढी आहे, तरुण मुलं जी आहेत त्यांनी स्वतःही हे वाचन करायला पाहिजे. फक्त व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजवर जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण संविधानामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, फक्त रिझर्वेशनच नाही. त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे, आपण कशा प्रकारे स्वतःचा विकास करायला पाहिजे, शासन कशा प्रकारे चालतं, ज्युडिशरी कशा प्रकारे चालते, एक्झिक्युटिव्ह कशा प्रकारे चालतं, हायकोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्ट आहे त्यांचे कशा प्रकारे चालतं, इलेक्शन कमिशन कशा प्रकारे चालतं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर अशा संविधानामध्ये दिलं आहे. आपलं संविधान जे आहे इतर देशापेक्षा अतिशय चांगलं संविधान आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा आपण 26 जानेवारी 1950ला आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस बाबासाहेबांनी खास करून त्यामध्ये वोटिंग जे आहे म्हणजे वोट करायचा अधिकार जो आहे हा सगळ्यांनाच त्या ठिकाणी दिलेला आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा त्यावेळेस सगळ्यांना वोट करायचा अधिकार नव्हता. त्यांचा जेव्हा ऍक्ट 1965 मध्ये आला त्यावेळेस मग सगळ्यांना तिथे जे कृष्णवर्णी होते त्याही सर्वांना आपल्यानंतर त्यांना अधिकार प्राप्त झाले. तर अशा प्रकारे खूप मोठं विजन असणारा संविधान जे आहे ते बाबासाहेबांनी लिहून आपल्याला अर्पण केलेलं आहे, देशाला अर्पण केलेलं आहे. त्याचं सगळ्यांनी अभ्यासपूर्वक वाचन करून दुसऱ्यांनाही समजावून सांगावं, जेणेकरून घर घर संविधान हे सामाजिक न्याय विभागाची कल्पना आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. प्रत्येकाच्या घरी संविधानचे जे प्रियंबल आहे, उद्देशिका आहे ते सुद्धा पोहोचण्याचा जो आहे महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या माध्यमातून हे संविधान प्रत्येक घरामध्ये पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. मी चार्ज घेतला आहे. याही विभागामध्ये खूप साऱ्या योजना ज्या आहेत त्या तरुण युवकांना रोजगारासाठी नक्कीच आणू असं या ठिकाणी मी सांगतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. सर्वात प्रथम तुम्ही आपल्या मीडियाचेच आभार मानतो की आपण सर्वप्रथम मोठ्या प्रस्थापित संख्येने धर्मसत्तेला निरोध करणारे संत आपल्या सगळ्यांना माहिती आहे संत तुकाराम महाराज हा 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपण 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन फार मोठ्या प्रमाणात उत्सवात साजरा करा आणि ते केलंच पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः महात्मा ज्योतिराव फुले. परंतु त्याच वेळी हेही खरं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना बाबासाहेबांनी भारताला अर्पण केली, भारतातल्या मंत्रिमंडळाला अर्पण केली. माझं नाव दीपिका. जरी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झालो होतो तरीही उपाध्यक्ष म्हणून काम करते. व्यवस्था मात्र बदललेली नव्हती. ती व्यवस्था खऱ्या अर्थाने जर ती बदलली असेल तर ही राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर बदलली आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन किंवा हा लोकसत्ताक दिन हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला हवा होता. तो होताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यांनी हे करायला पाहिजे, ते कुणी केलं नाही आणि म्हणून आम्ही महाउपासक डॉक्टर रशीद कांबळे सर जे प्रधान सचिव आहेत सामाजिक न्याय त्यांना विनंती केली की आम्ही सगळ्या संघटना येऊन हा कार्यक्रम करतोय. म्हणजे भारतीय लोकसत्ताक संघटना आहे, त्यानंतर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आहे, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा आहे, नेता ग्लोबल फाउंडेशन आहे, त्याचप्रमाणे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आहे. अशा वेगवेगळ्या जवळजवळ 50च्या वर संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की आपण हा कार्यक्रम एकत्रितपणे करूया. आणि हा कार्यक्रम असा झाला पाहिजे की टिपिकल कुठल्या जातीचा न राहता सर्व जाती धर्मातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल इथे मुस्लिम समाजाची लोक होते, इथे ख्रिश्चन समाजाची लोक होते, शीख समुदायाची लोक होते, हिंदू लोक होते, बौद्ध लोक होते आणि अशा प्रकारे सगळे धर्म आणि सगळे जाती व्यवस्थेतली लोक इथे येऊन हा कार्यक्रम आपण साजरा केला. अर्थात चैत्यभूमी हे कुणाला सांगायची गरज नाही.
जे बाबासाहेबांचं चैत्याचं स्थान आहे तिथे बाबासाहेबांना महानिर्वाण आपण म्हणू शकतो की या महापरिनिर्वाण सगळे 25 लाख लोक आहेत अशा ठिकाणी करणं हे त्याला एक वेगळा अर्थ होता आणि म्हणून हा प्रजासत्ताक अमृत महोत्सव दिवस हा संपूर्ण भारतामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. अत्यंत दिग्गज मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात इथे आले होते. प्रधान सचिव डॉक्टर असित तांबे होते, भीमराव आंबेडकर साहेब इथे होते, त्याचप्रमाणे सुभाषचंद्र राम साहेब प्रिन्सिपल कमिशनर होते ते आले होते. इन्कम टॅक्स ट्रिब्युनलचे आनंद कृष्ण सर होते, फिल्म इंडस्ट्रीमधले गिरीश वानखेडे सर होते, मिलिंद उपतेजी होते, मीडिया इंडस्ट्रीचे तुळशीदास भुईटे सरांसारखे तुमच्यासारखे सगळे संपादक मंडळी, आवाज इंडियाची लोक होती, त्याचप्रमाणे पुढारी न्यूज चॅनलची लोक होते आणि वेगवेगळे डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्ते, वर्षाताई गायकवाड सारख्या नशाबंदी मंडळात काम करणार अशा सगळ्या लोकांनी येऊन तिथे एक कल्चरल फेस्टिवल साजरा केला. त्यांनी डान्स साजरा केला, त्यांनी गाणी गायली, त्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि अशा प्रकारे जी लोक खऱ्या अर्थाने असं म्हणतात की या प्रजासत्ताकमुळे आम्हाला खरे अधिकार प्राप्त झाले, जो भारतातला 100% समाज आहे, महिलांना जे अधिकार प्राप्त झाले, शोषितांना जे अधिकार प्राप्त झाले, अशा या प्रजासत्ताक महोत्सवाचा अमृत महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला पाहिजे होता. हे ठरवून आम्ही हा केला आणि लोकांनी खरोखर अतिशय खूप मोठं इथे प्रदर्शन त्यांनी केलं, सगळ्यांनी पाठिंबा दिला. मी सगळ्यांना धन्यवाद देतो, आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम घराघरात पोहोचवला. धन्यवाद सर. काय सांगतो, तुमची कंटेंट खूप चांगली होती, कार्यक्रम मोठ्या पद्धतीत झाला. पुढच्या वेळी तुम्ही शिवाजी पार्कचं हे केलेलं की मोठं एमएस ठेवले, काय करायला लोकांना आज आपण इथे बघितलं की जवळजवळ 4-5 हजार खुर्च्या आपण लावल्या होत्या, त्या कमी पडल्या. आपल्याला इथे स्टेजची जरा मर्यादा येते कारण काही प्रोटोकॉल असतात. बाबासाहेबांची चैत्यभूमी असल्यामुळे आपल्याला काही संवेदनशीलता पाळावी लागते आणि इतक्या संख्येने लोक येऊन गेले म्हणून पुढच्या वर्षी शिवाजी पार्क इथे हा प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह हा शिवाजी पार्क इथे झाला पाहिजे अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न असतील आणि त्यासाठी पूर्ण वर्षभर आम्ही काम करू आणि सामाजिक न्याय विभागाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत की तेही या कार्यक्रमाला पाठिंबा देतो. धन्यवाद. तुम्हाला आमची शुभेच्छा. आम्ही पाठीशी आहोत.